राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानात चंद्रपुरात मध्य भारतातील सर्वात मोठं कर्करोग निदान व उपचार रुग्णालय बांधलं जात आहे। राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी उद्योगपती रतन टाटा यांना गड घातली आहे। त्यानुसार 100 कोटी रुपये खर्चून 140 खाटांचे हे रुग्णालय 2016 साली बांधण्यास सुरुवात झाली। त्यानंतर कोविडमुळे या रुग्णालयाच्या बांधकामाची गती मंदावली। मात्र नंतर हालचाली करत मध्य भारतातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरणारे हे रुग्णालय बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे। या रुग्णालयाचे केवळ 10% बांधकाम शिल्लक असून 15 ऑगस्ट पर्यंत या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळा नियोजन केला जात आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या कर्करोग निदान व उपचार रुग्णालयाच्या बांधकाम स्थितीचा व इथल्या सुविधांचा सर्वकष आढावा घेतला। त्यांनी या संदर्भात काही सूचनाही केल्या, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीचं गठन करण्यात आलं आहे। 15 ऑगस्टच्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगपती रतन टाटा यांच्यासह मान्यवरांना या रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी निमंत्रित केलं जाणार आहे। 2016 मध्ये श्री रतन टाटा यांना घेऊन मी चंद्रपूर आलो। बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांनी आम्हाला मदत केली होती आणि तेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात बांधण्याची घोषणा झाली होती। मी रतन टाटांना विनंती केली की चंद्रपूरमध्ये ही कॅन्सर हॉस्पिटल तयार व्हावं आणि त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। आम्हाला 100 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या CSR मधून देण्याचं कबूल केलं। आज चंद्रपूरमध्ये 140 बेडेड टाटा कॅन्सर हॉस्पिटल होते आहे, ज्याच्यामध्ये राज्य सरकार व टाटा कॅन्सर हॉस्पिटल असं एकत्रित म्हणून आम्ही ट्रस्ट केली। आता 80% काम पूर्ण झालं आहे। मधात 2 वर्ष 8 महिने कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा थोडीशी याची गती अतिशय मंद झाली होती, पण आता आढावा घेऊन जे 10% काम शिल्लक राहिलं ते 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून टाटा कॅन्सर हॉस्पिटलची ही शाखा चंद्रपूरची 140 बेडेड अतिशय अत्याधुनिक केली आहे। यामध्ये उत्तम सेवा उपलब्ध आहे आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की मध्य भारतामध्ये या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा उपयोग हा तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्राच्या मध्य भागातील कॅन्सर रुग्णांना निश्चितपणे वरदान ठरेल आणि त्यासाठी आज भेट घेऊन आज आढावा घेतला, काही सूचना केल्या आणि त्यावर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात एक समितीही मी नेमतोय, ज्यांनी याचा पाठपुरावा करून टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा पहिला फेज हा 15 ऑगस्टला उद्घाटन व्हावं। आजच मी श्री रतन टाटा, मान्य मुख्यमंत्री, मान्य पंतप्रधान महोदय या तिघांनाही पत्र पाठवतोय की 15 ऑगस्ट किंवा आसपासची कोणती तरी एक तारीख या उद्घाटनासाठी त्यांनी द्यावी।